पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर विरोधात तसेच मंदिराकडे जाणाऱ्या 18 मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वाढीव रस्ता रुंदीकरणाबाबत इथल्या बाधित परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे। विविध मार्गाने ते आपला विरोधही प्रकट करीत आलेत। कधी मोर्चे, कधी उपोषणे, तर कधी थेट प्रस्तावित कॉरिडॉरचा आराखडा चंद्रभागा नदीत बुडवून विरोध होताना दिसून आला। पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार समाधान आवताडे हे मागील 3 वर्षात अनेक वेळा कॉरिडॉर बाधितांच्या भेटीगाठी घेताना दिसून आले। खरे तर मंदिर परिसर हा भाजपचा समर्थक व मताधिक्य असलेला परिसर म्हणून ओळखला जात आलाय। मात्र तरीही विधिमंडळात पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरला भाजपच्या एखाद्या आमदारानं विरोध केल्याचं कधी दिसून आलं नाही। आमदार आवताडे हे माध्यमांशी बोलताना सदैव कुणाचंही नुकसान न होता आणि सर्वांना विश्वासात घेऊन विकास आराखडा राबवला जाईल असं सांगत आले। तर दुसरीकडे पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके या कॉरिडॉर विरोधात भूमिका बजावताना दिसून येतात। यंदाच्या अर्थसंकल्पात पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्यासाठी 4000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याची चर्चा मागील महिनाभरापासून सुरू होती। तर मागील महिना अखेरीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट मुंबईत याबाबत बैठक घेतल्याचंही दिसून आलं। या बैठकीत आमदार आवताडे हेही उपस्थित होते। मात्र पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांना त्यांचा विरोध लक्षात घेत दूर ठेवल्याची चर्चाही झाली। नुकतंच कॉरिडॉर बाधितांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाही काढल्याचं दिसून आलं। तर 4 दिवसांपूर्वी पंढरीत आल्यानंतर स्थानिक आमदार समाधान आवताडे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन आणि कुणाचंही नुकसान न होता एवढीच प्रतिक्रिया दिल्याचं दिसून आलं। मात्र 6 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पंढरपूर कॉरिडॉरचा उल्लेख आणि आर्थिक तरतूद याबाबत विषयच नव्हता। त्यामुळं पंढरपूरच्या कॉरिडॉर बाबत 3 वर्षापूर्वी उपसभापती नीलम गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मांडलेली रास्त भूमिका लक्षात घेत शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात घाई गडबडीने आर्थिक तरतूद करणं टाळलं आहे अशी चर्चा होत आहे। पहा विधान परिषदेच्या 3 वर्षापूर्वी पंढरपूर कॉरिडॉर बाबत झालेल्या चर्चेत उपसभापती नीलम गोरे आणि या आमदारांनी नक्की काय भूमिका घेतली होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व महाराज मंडळी कॉरिडॉर संदर्भात सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकारी यांची विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे बैठक घ्यावी असे निर्देश दिले होते आपण। पण मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय अशा प्रकारची कुठलीही बैठक घेतल्या गेली नाही। अद्याप सुद्धा राधेश्याम मोपलवार यांच्या नियोजनाखाली आतापर्यंत 2 ते 3 मीटिंग झाल्या। ते स्वतः पंढरपुरातील सर्व पाहणी करून गेले, पण पंढरपूरकरांना त्यासाठी कुठलीही कल्पना दिल्या गेली नाही, कुठल्या चर्चेसाठी बोलावलं गेलं नाही, वारकरी संप्रदायाला तिथल्या विश्वासात घेतलं नाही। या लक्षवेधीच्या माध्यमातून माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की लोकप्रतिनिधींचा विरोध आहे, वारकरी संप्रदायाचा विरोध आहे, तो विरोध तुम्ही पंढरपूर डेव्हलप करा याच्याकरता नाही आहे। वाराणसी आणि उज्जैन सोबत पंढरपूरची तुलना पण होऊ शकत नाही। संतांचे दाखले दोन्ही सन्माननीय सदस्यांनी दिले की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आणि जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, आणि पुढे तर असं आहे की काशी वाराणसी अवघी पायापाशी विठोबाच्या, आणि जर तिथलं तृण आणि पाषाण हे जर देव आहे असं तुकाराम महाराज म्हणतात की ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण, आणि तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, तर तिथल्या दगडाला आणि गवताला सुद्धा तुम्ही धक्का लावणार नाही याची गॅरंटी तुम्ही आज सभागृहामध्ये द्या। आश्वस्त करा पंढरपूरकरांना। महाराष्ट्रातील वारकरी या लक्षवेधीकडे लक्ष ठेवून आहेत। मी पालकमंत्री महोदय, मंत्री महोदय आणि सरकारला विनंती करतो, कारण शिंदे सरकारचा वाडा म्हणजे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारचा वाडा असेल, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांचा वाडा असेल, आता नमामी चंद्रभागा हा खूप चांगला कन्सेप्ट आपण आणला होता,
पण अजूनही चंद्रभागेमध्ये जे प्रदूषण आहे, जलप्रदूषण ते दिवसेंदिवस वाढते आहे. त्याच्यामुळे चंद्रभागेच्या घाटाचा विकास नाही, पुंडलिकाच्या मंदिराचा विकास नाही, त्या ताकपिटे विठोबाला तळा जाणार आहे, सावता महाराजांचं मंदिर असेल, नरहरी सोनारांचं मंदिर असेल, बडवे गल्ली असतील, उत्पाद गल्ली असतील, तिथले दुकानं असतील, याला तळा जाणार नाही. आणि राष्ट्रमाता पुण्यश्लोक म्हणजे हा कॉरिडॉर जर तुम्ही केला ना तर अहिल्यामाई होळकरांनी बांधलेल्या राम मंदिरालाच तळा जाणार आहे तिथे. आता राम मंदिराला तळा जाणार म्हणजे परत तुमच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार मंत्री महोदय. त्याच्यामुळे आज या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आपण आश्वस्त करा की पंढरपूरमध्ये विकास आराखडा तयार करताना, कॉरिडॉर तयार करताना वारकऱ्यांना विश्वासात घेतल्या जाईल, कीर्तनकारांना विश्वासात घेतल्या जाईल, जनप्रतिनिधींना विश्वासात घेतल्या जाईल आणि पंढरपूरच्या विटेलाही धक्का लागणार नाही, एवढी तुम्ही गॅरंटी घ्या. जेवढ्या जेवढ्या पुरातत्व वास्तू आहेत त्याला हात न लावता या विकास आराखड्याचं नियोजन केलं जाईल. हे पहा, आता सतेज पाटील बोला. आता नंतर परत हात पंढरपूरचा विकास झाला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच या ठिकाणी, आणि सरकार एक पाऊल उचलून त्यासाठी हा आराखडा करतंय, त्याचं स्वागत आहे. परंतु हे करत असताना जवळजवळ 950 हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय, पालकमंत्री सोलापूरचे इथं आहेत, शिर्डीचा विकास त्यांनी जवळून या ठिकाणी बघितलेला आहे. पुढच्या काळामध्ये तो 5 स्टार विकास लोकांना भावला पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्यावेळी देतात त्यावेळी त्यांना प्रोजेक्ट कॉस्ट वाढवायची असते, त्यांना प्रोजेक्ट मोठा करायचा असतो. तसं न करता हा सामान्यांचा देव आहे विठ्ठल, आणि त्या दृष्टीनं त्याचं रचना या सगळ्या गोष्टीवर आपण सरकार म्हणून बारकाईने लक्ष देणं अभिप्रेत आहे. 900 सूचना ज्या आलेल्या आहेत त्या हरकती देखील DPR करणाऱ्यांना, म्हणजे जे कन्सल्टंट आहेत त्यांच्याकडे आपण या ठिकाणी देणार का? त्या हरकतीच्या बाबतीमध्ये देखील तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांना ज्या काय अपेक्षित होत्या त्या गोष्टी केलेल्या आहेत. पहिल्यांदा हरकती आपण 13/9/2022 ते 26/9/2022 मध्ये मागवल्या. त्याच्यामध्ये निवेदनं होती 279, 75 हरकती होत्या. पुन्हा एकदा हरकती मागवण्याची मागणी तिथल्या स्थानिकांनी केल्यामुळे आपण जो उल्लेख केला की 964 सूचना आल्या, त्याच्यामध्ये 598 विरोधाच्या होत्या आणि 366 या सूचना होत्या. हे सगळं बघितल्यानंतर स्वतः पालकमंत्री महोदयांनी 17/11/2022 ला एक बैठक घेतली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी असा निर्णय घेतला की जनतेला जो आराखडा पाहिजे तो आपण सादर करावा. याचा अर्थ जनतेच्या मनातला आराखडा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये 120 मीटरच्या मुळे जो काही गैरसमज झालाय तर ती रुंदी 120 मीटर असली पाहिजेच अशी काही सक्ती शासनानं केलेली नाही आणि कुठचीही इंटरनॅशनल कंपनी आपण बोलवली नाही. ज्या कंपन्याच्या त्या देशातल्याच आहेत आणि पंढरपूरला साजेसा असाच विकास त्या ठिकाणी केला जाईल. आता असं आहे की हा विषय सन्माननीय मंत्री महोदय आपल्याला सर्वांना कल्पना आहे, गेले 7-8 वर्ष सभागृहामध्ये घेतला जातोय. माझी स्वतःची लक्षवेधी होती, त्याला सन्माननीय उपमुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री होते आणि तेव्हा जवळजवळ 300 कोटी रुपये तिथल्या मलनिस्सारण वाहिन्यांसाठी दिले गेले. ते काम आता पूर्ण पण झालेलं आहे. एक दुसरं असं की 73 कोटी रुपये आधीच्या सरकारने म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अंडर असताना देवस्थानला दिलेले आहेत, ते पैसे वर्ग सुद्धा झालेले आहेत. आता या सगळ्या सभासदांचे जे प्रश्न आहेत त्याचं तुम्ही उत्तर देण्याचा अतिशय चांगला प्रयत्न करताय. सन्माननीय विखे पाटील साहेबांनी पण बैठका घेतल्या आहेत याची मला जाणीव आहे. परंतु काही प्रश्न अनुत्तरित असे आहेत की ज्यामध्ये 598 अर्ज, आपण आत्ताच्या उत्तरात बाकी हरकतींची संख्या बरीच सांगितली, 964 आहेत, त्यात काही हरकती होत्या. पण आता आपल्या उत्तरात जे म्हटलंय की 598 अर्ज असून 366 अर्ज सूचनादर्शक अर्ज रस्ता रुंदीकरण आणि मोबदला या विषयाबद्दलचे आहेत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समिती आणि आपल्याच उत्तरातलं मी पान 3 वरचं वाचते आणि त्यांचा आराखडा या 3 संस्थांनी आपल्याकडे 26/12/2022 रोजी दिलेला आहे आणि त्याखेरीज समन्वय आणि विकास आराखडा केला जाणार आहे. तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की स्थानिक आमदारांच्यावर बैठक झाली आहे, हे खरं आहे आणि त्यांचा तो अधिकारच आहे. बऱ्याचशा वेळेला मी पाहते की स्थानिक आमदार जे मांडतात ते त्यांना पटतं तसं ते मांडतात, त्यांचा तो अधिकार आहे. पण पालखी मार्गाचा विषय सन्माननीय अमोल मिटकरी बोलले, सचिन अहिर बोलले, तर गेले जवळजवळ 20 वर्ष मी या सभागृहात आहे आणि विभागीय आयुक्त अनेक बैठका घेतात. पण त्या विभागीय आयुक्तांच्या बैठका कशा आहेत की पालखी मार्गावरच्या आमदारांना पालखी मार्गाच्या मिटिंगला बोलवतात, त्यामुळे त्यांना त्या हत्तीचा फक्त पाय किंवा एक भाग दिसतो. नंतर स्थानिक जे आमदार आहेत त्यांना स्थानिक प्रश्नावरती बोलवतात, त्यांना पालखी मार्ग आणि रस्त्यातून येणाऱ्या काय बाबी आहेत त्याच्या संदर्भात ते बदलत जातात दर 5 वर्षांनी. ते स्वाभाविक आहे, ते सुद्धा आहे. पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की या
प्रचंड पैसे म्हणजे जवळजवळ 1200-1300 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च होऊन सुद्धा पूर्ण विकासापर्यंत आपण पोहोचलोच नाहीये. तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की जास्त तपशीलवार न जाता आपण हे अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये स्थानिक आमदारी सगळे इथे उपस्थित आहेत, तर आपण एक 16 तारखेला किंवा 20 तारखेला एक बैठक 1 तासाची घ्यावी, ज्याच्यामध्ये पालकमंत्री असतील, आपणही असतील, वारकरी संप्रदायाचे काही लोक बोलवू आपण. 145 मध्ये बैठक घेऊ. 1 तासभर या सभागृहाचं कामकाज तालिका सभापतींवर मी सोडते. साहेब काय माहितीये, तुम्ही पालकमंत्री म्हणून जे काम करताय तर बऱ्याच वेळेला मी पाहिलं दत्तामामा वर्णे पण पालकमंत्री होते किंवा याच्या पूर्वी अनेक पालकमंत्री होते, मला नाव घ्यायचं हे नाही, प्रश्न नाही, पण त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या परत उच्चस्तरीय बैठकीत फायनल होतात, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे होतात. मी एक छोटं उदाहरण परत देते की पंढरपूर देवस्थानसाठी अनेक आमदारांनी 2005-06 मध्ये आम्ही 5-5 लाख रुपये आम्हाला निधी द्या असं सुचवलं होतं आणि त्यानुसार आम्ही पैसे दिले. आज पंढरपूरमध्ये ते भक्त निवास अर्धवट बांधलेल्या अवस्थेमध्ये ती इमारत पडलेली आहे, कारण त्याला नंतर PWDने पैसेच दिले नाही. मी स्वतः 3-4 बैठका घेतल्या. विखे पाटील साहेब आपण जाल तर बघाल, पोलिसांचं म्हणणं असेल दुसरं कोण वापरणार नसेल तर आम्ही बांधतो आणि आमचे लोक येतात वारीसाठी शेकडोंच्या संख्येने, म्हणजे पोलीस रक्षणासाठी जे येतात ते, त्यांना राहायची व्यवस्था करा, आम्ही सोलापूर SP घ्यायला तयार आहे. आता हे सगळे खरं तर पालकमंत्र्यांच्या अखत्यारीतले विषय आहेत, पण माझं थोडंसं निरीक्षण असं आहे की पालकमंत्र्यांना संपूर्ण चित्र अवगतच केलं जात नाही का काय असं वाटतं काही वेळेला. अनेक प्रश्न 10-10, 15-15 वर्ष प्रलंबित आहेत. म्हणजे मधुकर सरपोतदारांचं तर निधन झालं, त्यांनी 5 लाख रुपये दिले होते. हे भक्त निवासचे पैसे कुठे गेले कुणालाच माहित नाही. ही स्टोरी तुळजापूरच्या संदर्भात आहे. तर मला असं वाटतं पंढरपूरच्या संदर्भात तरी आपण हे 73 कोटीचा विनियोग आपण कसा करतोय, त्याच्यानंतर ह्या ज्या हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींबद्दल आपण काय आपली भूमिका त्याच्यामध्ये असणार आहे.